गाईस, तर आपण करणार आता गाजराचा हलवा. स्टार्ट करूया. बघा किती मोठे मोठे गाजर आहेत. चला तर आपण ह्याला पहिले धुवून घेऊयात. धुवून मस्त त्याला फ्रेश करून ठेवायचेत आणि नंतर खिसायचेत. तुमच्याकडे जर खिसायची मशीन असेल तर तुम्ही खिसू शकता, पण माझ्याकडे नाही आहे, काय करू मी. नंतर मी छानपैकी खिसलंय आणि छिललं आणि नंतर खिसलं. आणि बघा हे काटून आलं होतं शेजारचं आमच्याकडं, खूप मजा करत होतं. नंतर मी घेतली विलायची जेवढी पाहिजे तेवढी आणि तिला मस्तपैकी एका भांड्यात टाकली. बारीक करून घ्यायला चालू केलं. आपली विलायची आता बारीक झालेली आहे. तर आपण दूध सुद्धा तापून घेतलेलं आहे आणि पूर्ण गाजराचा हलवा माझ्याच्याने खिसणं झालं तर मम्मी माझ्या मदतीला आली होती. नंतर आपण घेतले बदाम आणि त्याला बारीक करायचे, छान छोटे छोटे पीस करायचे त्याचे. आता मी तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकलेलं तुम्हाला दाखवलं नाही, पण आता आपण टाकलेला आहे गाजराचा हलवा आणि त्याला मस्तपैकी असा जेवढा आहे तेवढा टाकून हलवून घ्यायचा आहे. तर कढईत बसलं नाही म्हणून मी याच्यामध्ये टाकलं आणि याला मस्तपैकी कलर छान असा ऑरेंज कलर येऊस्तर हलवून घ्यायचे. नंतर आपण त्यात बदाम टाकलेले आहेत, नंतर बारीक केलेली विलायची पावडर आणि मस्तपैकी डबल एकदा हलवून घ्यायचं. आणि आपली तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता, मी पिठी साखर टाकते घरात होती म्हणून, दोन्ही जमतं. नंतर ते पिठी साखर ते टाकलेलं आपण पुन्हा एकदा मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. आणि आता आली दुधाची बारी. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दूध टाकू शकता, पण ते शिजण्यापुरतं टाका. तर झाकून ठेवायचं, त्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं शिजूस तर. आणि मस्तपैकी असा आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे आणि आपला गाजराचा हलवा रेडी. खूप छान झालाय गाईज, वास तर खूप छान येतोय. मी 4 पार्ट केले होते कारण घरात 4च माणसं होते यावेळी, आणखीन 2 आहेत पण ते बाहेर गेलेत. छान दिसते. आप जरूर बना के देखो और मेरी तरह दूसरों का मत देखो, भंगार होएगा. कैसा लग रहा है? पानी देख. बाय. ऐसी और ब्लॉग्स देखने के लिए सब्सक्राइब करें.